हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत पुरवठा विश्लेषण। जर तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या। का बरं? ते मी सविस्तरपणे समजून सांगितलेलं असणार आहात। तुम्ही म्हणाल की मधातूनच मी कुठलाही युनिट घेते आणि वाचते, असं नसते। युनिट वाईज, सिक्वेन्स वाईज जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल तर तुम्हाला कळेल की फर्स्ट युनिट पासून जे आपण शिकत आहोत लास्ट युनिट पर्यंत ते लोक आपल्याला इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रामध्ये काय शिकायचं असते हे तुम्हाला सविस्तरपणे समजणार आहे। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा विश्लेषण हा आपला जो चौथा युनिट आहे तो आज पूर्ण कव्हर करणार आहेत। जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला समजेल पुरवठा आणि साठा मधला फरक काय आहे। ठीक आहे, आणि मला असं वाटतं की ज्यांनी पण फर्स्ट व्हिडिओ बघितला असेल ते बाजारामध्ये गेले असेल मार्केटमध्ये आणि त्यांना साठा आणि पुरवठा मधला डिफरन्स काय आहे हेही त्यांना आता कळणार असेल। ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या पुरवठा विश्लेषण व्हिडिओ सेकंडला सुरुवात करूया। आता काही भाग राहिलेला होता तो इथे आपण कंप्लीट करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला बघूया पुरवठा नियमाचे अपवाद, इथून आपण आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण बघितलं साठा आणि पुरवठा मधला डिफरन्स काय असतो। साठा खूप मोठा असतो, ठीक आहे, वस्तूचा, आणि साठ्यामधला काही भाग जेव्हा विक्रेता एखाद्या ग्राहकाला देत असते तर तो काय करतो, त्या साठ्यामधनच काही ना काही भाग देत असतो, त्यालाच आपण पुरवठा म्हटलं जाते। आणि ज्यानुसारच त्यांनी काय सांगितले, आपले त्याचे प्रकार सांगितले होते, संकल्पना सांगितली होती, अर्थ सांगितलेलं होतं, हे सगळंच आपण व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे फर्स्टला। तर आता ते म्हणतात की या पुरवठा विश्लेषणाचे काही अपवाद पण असे असतात की तेही तुम्हाला काय करावं लागते, बघावं लागते, आणि त्याचाही अभ्यास इथे होत असतो। तर चला, ते म्हणतात की काही जे अपवाद असे असतात ते म्हणते श्रमाचा पुरवठा। आता बघा तुम्ही श्रमाचा पुरवठा करू शकता का मी म्हटलं आज मी 10 किलो श्रम केलेला आहे आणि त्याचा मी पुरवठा करून ठेवणार आहे आणि हा नंतर माझ्या कामात येणार, असं असतं का? ती वस्तू आहे का की तुम्ही पुरवठा करून ठेवणार आहात? नाही, कारण श्रम कोण करतं? माणूस करते, व्यक्ती करते। ठीक आहे, मग हे जे श्रम आहे आपण पुरवठा करू शकतो का, हेही एक काय असणार आहे, अपवाद असणार आहे। तर चला, काय म्हणतात ते की श्रमाचा पुरवठा दिलेल्या वेतनदारावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा। आता बघा, मजदूर बघितलं असेल किंवा आपण एखादी ड्युटी वगैरे करतो, ठीक आहे, आता जेव्हा आपण ड्युटी वगैरे करतो आपलं काय असं टायमिंग बांधून दिलेलं असते का तुम्हाला 10 वाजतापासून जर तुम्हाला यायचं असणार आहे तर तुम्हाला 6 वाजता 7 वाजेपर्यंत तुमची काय असणार आहे, ती ड्युटी असणार आहे। ठीक आहे, ड्युटी असते तर तुम्हाला तुमचे तास बांधून दिले असते, तसे श्रमिकांचे पण काय असणार आहे, तास बांधून ठेवले असते की तो तेवढ्या तासामध्ये काय करणार आहे, तुम्ही श्रम करणार आहे, मजुरी करणार आहे, आणि त्या साठ्यामध्येच काय म्हटले त्यांनी, श्रमाचा पुरवठा असं म्हटलेलं आहे। आलं लक्षामध्ये? म्हणजे तुमचा जोही वेळ आहे, जोही तास असणार आहे, जोही तुम्ही म्हणाल की माझी ही ड्युटी इथपासून ते इथपर्यंत आहे, तर त्या श्रमाचा पुरवठा तिथे काय करत असतो, आपण देत असतो। तेवढा टाइम आपण त्या काय म्हणते, आपण एखाद्या बिझनेस करत असाल किंवा तुम्ही एखाद्याच्या इथे एजन्सीमध्ये ड्युटी करत असाल किंवा मजुरी करत असाल तर तिथे तुम्ही तेवढा तास काय करता, देत असतं। म्हणून हेही एक काय असणार आहे, अपवाद असणार आहे। मग तो पुरवठा वक्र खालच्या आलेखाच्या सहाय्याने दाखविता येतो। आता बघा, श्रमाचा पुरवठा हेही आपल्याला आलेखाच्या सहाय्याने दाखवता येतो, हे आपण बघणार आहोत। ते म्हणतात की त्यामुळे मजुरीचा दर वाढत असताना कामाचे तास, श्रमाचा पुरवठा वाढतो, त्यामुळे पुरवठा वक्र वर जात असतो। काय म्हणतो, हा जो पुरवठा वक्र आहे, ग्राफ्ट आहे, हा कुठे जातो, वरती जात असतो। परंतु मजुरीचा दर पुढे वाढल्यास श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास इथे कमी होतो आणि श्रमाचा पुरवठा वक्र मागे वाढतो, कारण मजुरीच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळविल्यानंतर श्रमिक विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा कमी करते। आता बघा ना, श्रमिक इथे काय म्हटलेलं आहे, श्रमिक विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा काय करणार आहे, कमी करणार आहे। म्हणजेच एका विशिष्ट पातळीवर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा काय होणार आहे, कमी होणार आहे। म्हणजे तुमचं काय असणार आहे, जर तुमचा पेमेंट वाढत आहे तर श्रमाचा इथे काय असणार आहे, पुरवठा कमीच होणार आहे। तुम्ही जर म्हटलं की माझा पेमेंट 50,000 रुपये आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर तुम्ही
छोट्या लेवलमध्ये तर काम नसेल करत ना, तुम्ही मोठ्याच लेवलमध्ये काम करत असाल तेव्हाच तुमचा पेमेंट 50,000 रुपये आहे. तर ते जर छोट्या लेवलमध्ये जर काम करणारा एखादा व्यक्ती असेल, मजदूर असेल, तर त्याचे तर कामाचे तास मोठेच असणार आहे, पण त्याचं वेतन काय असणार आहे, मोठं असणार आहे का नाही, कमीच असणार आहे. ठीक आहे, हेच इथे त्यांना सांगायचं असणार आहे. आणि म्हणूनच हे श्रमाच्या मागे वळणाऱ्या पुरवठा वक्राच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. आपल्याला पत्रक क्रमांक 4.4 ही जी आकृती आहे आणि 4.5च्या सहाय्याने आपल्याला इथे दर्शविलेली गेलेली असणार आहे. म्हणून ते श्रमाचा पुरवठा वक्र स्पष्ट करता येतो. ठीक आहे, ते म्हणतात का की आता श्रमाचा पुरवठा वक्रानुसार पण आपल्याला ड्राफ्टिंगनुसार पण बघावं लागतं. तर ते असणार आहे, बघून घ्या पहिले. आता ते म्हणतात की श्रमाचे पत्रक जे श्रमाचा पुरवठा केलेला आहे तर त्याचं पत्रक काढलेलं असणार आहे. ते म्हणतात की वेतन दर जर रुपये प्रति तास जर 100 रुपये असेल, म्हणजे काय, प्रति तास म्हणजे एका तासाला त्या व्यक्तीला जर 100 रुपये देत असाल, मग कामाचे तास दर दिवशी किती राहणार आहे, मग एकूण मजदूरी त्याला टोटल ऑफ इट किती मिळणार आहे. मी म्हटलं जर एका तासामध्ये त्याला किती मिळत आहे, 100 रुपये मिळत आहे. ठीक आहे, तरी जर 5 तासामध्ये जर काम केलं त्याला किती मिळणार आहे, 500 मिळणार आहे. ठीक आहे, मी म्हटलं त्या व्यक्तीने 8 तास काम केलेलं असणार आहे तर त्याची मजुरी किती झालेली आहे, 1800 रुपये झालेली असणार आहे. लक्षामध्ये जेवढी तुमची मजुरी जास्त तुम्ही तेवढे तास काम केलेले असणार आहे, तर त्या तासानुसार तुमची काय असणार आहे, मजुरी इथे वाढत जाणार आहे. जसं एका व्यक्तीने काय केलेलं आहे, त्याचा दर 200 रुपये असणार आहे प्रति दिवशी. ठीक आहे, प्रति तासाला त्याला 200 रुपये मिळून राहिलेले आहे. जर त्याने 7 तास जर इथे काम केलेलं असणार आहे तर त्याला किती मिळणार आहे, 1400 मिळणार आहे. का बरं, कारण बघा ना, 2 × 7 करा, किती होतं, 14, आणि हे 2 शून्य इथे लावून घ्या, किती झाले, 1400 झालेले आहे. म्हणजे त्या व्यक्तीला जर 100 रुपये एका तासाला मिळत आहे तर त्यांनी 5 तास काम केलं असेल तर त्याला 500 रुपये मिळालेले आहे. जर त्या व्यक्तीचा दर 200 रुपये प्रति तास असेल तर त्याने जर 7 तास जर काम केले असेल तर त्याला 1400 रुपये मिळालेले असणार आहे. दुसरा व्यक्ती आला ब नावाचा, त्याचं काय असणार आहे, 300 रुपये काय असणार आहे, प्रति तास असणार आहे. जो 300 रुपये प्रति तासाने आपलं काम करत असेल तर तो त्याने जर 6 तास काम केलं तर त्याला किती मिळून राहिलेलं आहे, त्याची एकूण मजुरी किती मिळत आहे, 1800 रुपये मिळत आहे. म्हणजे बघा इथे आपल्याला सांगितलं काय आहे की हे समाजला अपवादही असतात हे सांगितलेलं आहे. म्हणजे त्या व्यक्ती प्रति तासाला 100 रुपये देत आहे तर त्यांनी 5 तास काम केलं असेल तर त्याला 500 रुपये मिळालेले आहे. दुसरा व्यक्ती आला, तो चांगल्या ठिकाणी काम करत असेल असं लक्षात ठेवायचं की त्याला 200 रुपये प्रति तास मिळतात आणि 7 तास काम केले त्याला किती मिळाले, 1400 मिळालेले असणार आहे. दिसत आहे पूर्ण बरोबर. आणि तो दुसरा व्यक्ती आला, तो चांगला अजून लेवलमध्ये काम करत असेल, त्याला 300 रुपये प्रति तास असेल तर त्यांनी काय केलेलं आहे, किती एक दिवस त्यांनी किती तास काम केलेलं आहे, 6 तास काम केलेलं असणार आहे. तर त्याला एकूण मजुरी किती मिळालेली आहे इथे आपल्याला बघावं लागते की 1800 रुपये त्याला मिळत आहे. म्हणूनच ते म्हणतात की जसं जसं तुम्ही वरती जात असता तर तुमचं एज्युकेशन हाय असेल तर तुम्हाला त्या हिशोबानेच तुम्हाला पेमेंट मिळेल. जर तुम्ही खाली मजुरीच्या याच्यामध्ये जर जात असाल तर तुमच्याकडे तास जास्त असते पण तुमची मजुरी जास्त नसते. ठीक आहे, हेच एक श्रमाला इथे आपल्याला अपवाद पाहायला मिळत आहे. आणि नंतर मग हा वक्र कसा जाणार आहे बघा, कसा चाललेला आहे. पहिले तर आपण बघितलं की आपले असे डब्बे येऊन हा वरती जात होता. ठीक आहे, आता बघा 5 तास काम केलं. ठीक आहे, 100 रुपयाच्या हिशोबाने प्रति तास 6 यांनी काय केलेलं आहे, 200 रुपयाच्या याच्याने 6 तास काम केलेलं आहे. 300 रुपयाच्या याच्याने त्यांनी काय केलं, 7 तास काम केलेलं आहे. तर हा जो असा वक्र दिसून राहिलेला आहे इथे, तर हा जो वक्र आहे इथे, हा एक पॉईंट त्यांनी कव्हर केलेला असणार आहे. हा एक पॉईंट कव्हर केला आणि हा एक पॉईंट कव्हर केला. मग हा जो पॉईंट आहे हा कुठे चाललेला आहे, असा तिरपा चाललेला आहे. असा त्रिकोण त्यांनी काय केलेला आहे, ग्राफ्ट केलेला असणार आहे. बघा हा जो आहे प पासून तर हा न इथे दिलेला आहे, इथे नंबर, मग हा कुठे चाललेला आहे, P1 कडे इथे चाललेला असणार आहे. ठीक आहे, लक्षामध्ये कसं काय केलेलं आहे, मग त्याला काय मिळालं आहे, न आणि प. बघा हा न आहे, इथे P1 दिलेला असणार आहे. बरोबर मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र, म्हणजे हा कुठे चाललेला आहे, इथून मागे गेलेला आहे, मग इकडून कुठे गेलाय, समोर. म्हणजे याला काय म्हटलं गेलेलं आहे, मागे वळण्याचा श्रमाचा वक्र असं आपण त्याला
नाव दिलेलं असणार आहे. मग ते म्हणतात की श्रमाचा पुरवठा, कामाचे तास आकृतीमध्ये प आणि न, हे बघा इथे प दिलेला आहे, इथे न दिलेला आहे. बरोबर, हा वाढता श्रम पुरवठा वक्र आहे. आणि न आणि प म्हणजे हा न आणि वरती प हा काय आहे, विश्रांतीचा काळ दिलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ज्या तासामध्ये तुम्ही तुमचे जर 300 रुपये तासाने तो व्यक्ती चाललेला आहे तर त्याचा विश्रांतीचा काळ का असणार आहे, जास्त असणार आहे. तो जर व्यक्ती 100 रुपयाच्या तासाने जर काम करून राहिलेला आहे, त्याला माहिती आहे की मला एका तासामध्ये मी 100 रुपये कव्हर करत आहे, तर तो काय करेल, ज्याने 6 तासही 7 तासही काम केलं त्याला 700 रुपये मिळत आहे. पण दुसरा व्यक्ती त्याच तासामध्ये आपण म्हणून की 300 रुपये घेऊन चाललेला आहे, तर त्याला माहिती आहे मी 7 तास काम केलं तर मी किती रुपये घेऊन जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, तो त्याचे वेतनमध्ये काय असतं, तासामध्ये बढोतरी होऊन राहिलेली आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग श अक्षरावर श्रमिकाचा पुरवठा दिलेला आहे, हा इथे बघा कामाचा तास. त्याच्यानंतर य अक्षरावर मजुराचा दर दिलेला आहे, दिसत आहे इथे पूर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर वेतन दिलेलं आहे 100 पर्यंत वाढविण्याचं. श्रमाचा पुरवठा 5 तास झालेला आहे. आपण पूर्ण डायग्राममध्ये हे बघा, हे डायग्राममध्ये इथे बघितलंच आहे. आणि हे जशीच्या तसंच डायग्राम इथे आपल्याला इथे कव्हर करावं लागते आणि त्याला काय करावं लागतं, एक्सप्लेन करावं लागत असते. आलं लक्षामध्ये. आता चला, कृषीचे उत्पादन. आता हेही काय असणार आहे, एक अपवाद असणार आहे. ठीक आहे, काय आहे ते बघून घेऊ. विशिष्ट वेळी उत्पादन होणाऱ्या शेतमाल या नियमाला अपवाद ठरतो. आता विशिष्ट वेळ अशी असते की एखाद्या उत्पन्न खूप जास्त निघत असते जेव्हा त्याची गरजच नसते. ठीक आहे. पण कारण शेतीचे उत्पन्न हंगामी असते, तुम्हाला माहिती आहे, हंगामी स्वरूपाचे असते. हिवाळ्यात वेगळं, उन्हाळ्यात वेगळं, आणि जेव्हा पावसाळा असते तेव्हा वेगळं आपलं हंगाम सुरू होत असतं. आणि कारण हवामानात काय असणार आहे, प्रतिकूल बदल झाल्याचं शेतीचे उत्पादन कमी होते, तेव्हा जास्त किमतीलाही वस्तूचा पुरवठा वाढणार नाही, हेही महत्त्वाचं असते. कारण कृषी उत्पादनामध्ये काय असतं, हवामान चांगलं तर तुमचं पीक चांगलं. ठीक आहे. तुमचे तिथे जर तुम्ही जे बियाणे पेरत असेल ते जर चांगलं असेल तर तुमचे काय असतं, शेती भरभराटीलाच येत असते. मग काही काळ असा असतो की एखादी गोष्ट आपल्याला तेव्हा नाही पाहिजे राहते पिकामध्ये, शेतीमध्ये, तरी ते काय असणार आहे, पिकून जाते, भरघोस उत्पन्न मिळत असते. हेही काय असणार आहे, एक अपवाद असणार आहे. आणि त्या अपवादाचं काय आहे ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. दुसरा असणार आहे रोख रकमेची तीव्र गरज कशी असते. आता रोख रक्कम म्हणजे काय, जर विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर विक्रेता आपला माल बाजार किमतीपेक्षा कमी किमतीला विकेल आणि पुरवठा वाढवेल. किमती वाढत नसतानाही विक्री केले तर त्यामुळे पुरवठ्यात काय होणार आहे, वाढच होईल. म्हणजे त्या रोख रकमेची एखादा विक्रेता आहे त्याला जर त्यांनी बाजारभाव जाहीर रेटने आणला असेल, त्यांनी जो वस्तू विकत आहे तर त्याला चांगल्या रेटनी जर ती वस्तू त्याची विकत आहे तर त्याला फायदा होणार आहे. आणि ज्या रेटने त्यांनी ती वस्तू आणलेली आहे मार्केटमधून त्या रेटला त्यांनी विकलेलं नसणार, त्याला काय होणार आहे, काय होणार आहे, तोटाही होणार आहे. हेही महत्त्वाचं असते. आणि म्हणूनच विक्रेता आपला माल बाजार किमतीपेक्षा कमी किमतीला विकेल किंवा पुरवठा वाढवेल, हेही होऊ शकते. ठीक आहे. आता बघा, नाशवंत वस्तू हेही आपल्या याच्यामध्ये अपवादामध्ये महत्त्वाचं असणार आहे. नाशवंत वस्तू बाबतीत नुकसान टाळण्यासाठी विक्रेते कमी किमतीला जास्त पुरवठा करू शकतात. उदाहरणार्थ भाजी आणि अंडी, भाजी आहे, अंडी आहे, मांस आहे, दूध आहे, पनीर आहे. ठीक आहे. याही नाशवंत वस्तू आहे. रेफ्रिजरेटर असेल तर तेव्हा पण वेळेपुरती तुम्ही काय करू शकता, साठवून ठेवू शकता. जर नसेल तर तुम्ही काय करू शकता, साठवून ठेवू शकत नाही, तेही नाशवंत वस्तू आहे. आणि म्हणूनच जेही विक्रेता आहे विक्रेते कमी किमतीला जास्त पुरवठा करू शकतात. ठीक आहे. पण या काही नाशवंत वस्तू आहे, जास्त वेळ आपण ठेवू शकत नाही, लॉंग टर्मसाठी ठेवू शकत नाही. आपण 2-3 दिवसासाठी ठेवू शकतो, त्याच्यावरती ठेवू शकत नाही. याही काय असणार आहे, आपल्या अपवादाच्या याच्यामध्ये आलेले असणार आहे. ठीक आहे. दुर्मिळ वस्तू. आता बघा, काही अशा वस्तू असतात दुर्मिळ, ज्या आपण कधी खूप रिअरमध्ये आपण बघत असतात, आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ते बघत नाही, तेही आपल्या याच्यामध्ये काय असणार आहे, अपवादामध्ये येत असणार आहे. ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणणार आहोत, दुर्मिळ वस्तू म्हणतो. आणि अशा वस्तूच्या बाबतीत सुद्धा पुरवठा नियम सिद्ध होत नाही, कारण आपण याचा पुरवठाच करू शकत नाही, कारण ते रेअर दिसतात ना, खूप वर्षानंतर ते एखादी वस्तू दिसत असते. आणि म्हणूनच आपण त्याचा पुरवठा करू शकतो का, त्या वस्तूचा पुरवठा आपण करू शकत नाही. आणि त्यामध्येच काय असणार आहे, उदाहरणार्थ ते म्हणतात की नाणी,
ठीक आहे, मौल्यवान वस्तू, दुर्मिळ चित्रे, ठीक आहे. आणि या वस्तूची निर्मिती पुन्हा करता येत नाही, कारण त्यांनी इथे सांगितलेलं असणार आहे सहजासहजी ते उपलब्धच होत नाही. मग तुम्ही त्याचा पुरवठा कसा करू शकणार आहे हेही आपल्याला आपल्या अपवादामध्ये इथे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि हा पुरवठा वाढविता येत नाही, कारण सहजासहजी मिळतच नाही, तर मग तो पुरवठा करणारच कसा, पुरवठा करणार नाही तर मग तो वाढवणारच कसा, ठीक आहे. हेही आपल्या एक अपवादामध्ये इथे आपल्याला बघावं लागणार आहे. आता बघूया पुरवठ्यातील विचलन कसं होतं. आता ते म्हणतात की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत बदल झाल्याने वस्तूच्या नगसंख्येतही बदल होतो, त्यास पुरवठ्यातील विचलन असे म्हटले जाते. पुरवठ्यातील विचलन 2 प्रकारचे इथे सांगितलेले आहे. आता ते म्हणतात इतर परिस्थिती किती पण स्थिर असली, ठीक आहे, स्थिर असताना वस्तूच्या किमतीत जर बदल झाले असतात, त्या वस्तूच्या किमतीच्या नगसंख्येमध्ये काय ते बदल होत जात असते, ठीक आहे. आता ही जी नगसंख्येमध्ये बदल होत असते, वस्तूची संख्या जी वस्तू आहे ती स्थिर आहे. आता हे कशा प्रकारे बदल होत असते ते म्हणतात की 2 प्रकारे बदल होत असते. आता ते 2 प्रकार कोणते आहे हे त्यांनी सांगितलेलं असणार आहे. पहिलं असणार आहे पुरवठ्याचा विस्तार. आता बघा, जेव्हा त्या पुरवठ्याचा विस्तार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपण जेव्हा बघत असतो, तर त्यामध्ये इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील वाढ होणार आहे, बरोबर आहे. कारण जेवढ्या किमतीत वाढ होऊन राहिलेली आहे त्या पुरवठ्यातही वाढ होणार आहे, त्याचा पुरवठ्याचा विस्तार म्हणून. आणि किंमत वाढल्यामुळे पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो, हे आपल्याला आकृतीमध्ये सांगितलेलं असणार आहे. मग ते म्हणतात की 2च प्रकार आहे विचलनाचे, ते 2 प्रकारामध्ये पहिला काय असणार आहे, पुरवठ्याचा विस्तार. आता बघा, आपण पुरवठा विश्लेषण हा टॉपिक जो आपण शिकून राहिलेला आहोत, तर इथे सगळा पुरवठा विश्लेषणाचाच इथे भाग येणार आहे, ठीक आहे. आणि म्हणूनच जसा पुरवठा वाढत जाणार आहे तसा तो पुरवठा काय होणार आहे, आपल्याला आकृतीनुसार डायग्रामनुसार आपल्याला बघावंच लागणार आहे. तुम्ही जर एक्झाम देतात तेव्हा बघायचं की मी ही जी आकृती काढत आहे ही त्यामधलीच आहे का, ठीक आहे. कारण आपण मागणीचे जेव्हा विश्लेषण केलेलं आहे तेव्हापासून आपण काय करत आहे, डायग्राम बघत आहोत, ठीक आहे. हे जे ग्राफ्टिंग केलेलं असते य आणि क्ष हे तुम्हाला बरोबर असते, फक्त तुम्हाला इथे नंबर सिस्टीम आहे का की मागणीमध्ये दिलेली आहे जसं आता पुरवठ्यामध्ये दिलेलं होतं, ठीक आहे. ते तुम्हाला फक्त अवेअरनेस फक्त ते बघावं लागणार आहे, त्याच्यावरती काहीच नसणार. मग हा जो पुरवठा वक्र विस्तार होत आहे तो जास्त वाढत आहे, मग त्याचा वक्र कसा चाललेला आहे, हा बघा कुठे चाललेला आहे, खालून वरती चाललेला असणार आहे. म्हणून ते म्हणतात की या आकृतीमध्ये प आणि हा प दिलेला असणार आहे इथे, म्हणजे हा कशाचा प आणि 1 प कुठे पुरवठा वक्र दिलेला असणार आहे. म आणि न म्हणजे हा इथला पॉइंट आणि हा इथला पॉइंट हा दिसत आहे, पुरवठ्याचा काय होत आहे, विस्तार होत आहे, म्हणजे तो मोठा होत असताना आपल्याला दिसत आहे, ठीक आहे. आता त्याचं आपण पुन्हा एक्सप्लेनेशन काय आहे ते बघूया. आता ही जी आकृती बघितलेली आहे त्याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं असणार आहे, ठीक आहे. थोडंसं कमी करून मी तुम्हाला दोन्ही आकृती इथे एक्सप्लेनेशन तुम्हाला दाखवून देते, दिसत आहे सगळ्यांना. आता बघा, क्ष अक्षावर पुरवठा दिसत आहे, क्ष अक्षर इथे पुरवठा नगसंख्या दिली आहे. या अक्षावर तुमची किंमत ठरवलेली आहे, दिसत आहे, इथे दिसत आहे. किंमत क वरून क 1 कडे चाललेला आहे, किंमत तिथे दिसत आहे, इथे क आणि क 1 कडे चाललेला असणार आहे. पुरवठा ब संख्येवरून ब 1 कडे गेलेला आहे, ब वरून ब, क 1 आणि क दिसत आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या पुरवठ्यातील हा बदल प आणि ह्या इथे प या पुरवठा वक्रावर म आणि न दिसत आहे, हे दाखवलेले आहे. म्हणजे या पुरवठ्याचा काय होणार आहे, विस्तारच होत आहे, हे तुम्हाला बघावं लागणार आहे. आता आपण विस्तार बघितलं तर त्याचा संकोच पण बघणारच आहोत, ठीक आहे. संकोच म्हणजे लहानातली लहान गोष्ट, विस्तार म्हणजे मोठं, ठीक आहे. आता पुरवठा वक्र जो आहे तो इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा देखील कमी होतो, किंमत कमी काय म्हणते, जर इथे किंमत जर कमी आहे, त्या वस्तूची प्राइस कमी आहे, तर तो पुरवठा काय करणार आहे, कमीच होणार आहे. त्याचा पुरवठ्याचा संकोच म्हणणार आहे, तिथे वाढतच चाललेली होती म्हणून त्यांनी काय म्हटलंय, विस्तार. इथे कमी होत आहे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, संकोच म्हटलेलं असणार, एवढं लक्षात ठेवायचं. जसं आता एखादा आपण बलून बघितला, फुगा, तुम्ही त्याच्यामध्ये हवा भरता, तो पहिले काय असते, तो लहान असते. फुगा फोडलं म्हणजे जसं तुम्ही हवा भरता त्या बलूनमध्ये तर तो मोठा होत जाते, जसा काय त्यांनी विस्तार. मग त्याच्यामधनं जर हवा काढली तर तो काय, तर संकोच म्हणजे कमी झाला, असं लक्षात ठेवून द्यायचं कुठली ना कुठलं एखादा पॉईंट, ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळतं.
तर त्याच पुरवठ्याचा संकोच म्हणतात. किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा हा त्याचा पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकतो. आता आपण बघितलं संकोचमध्ये वरती जात होता, ठीक आहे ड्राफ्टिंग. आता आपला जो संकोच आहे तो कुठे चाललेला आहे, खालच्या बाजूने चाललेला असणार आहे. आता ही खालची बाजू, आता बघा ही डायग्राम आणि ही जी डायग्राम होती थोडीफार बघा पूर्ण सेम टू सेम दिसून राहिलेली आहे, ठीक आहे, सेम दिसत आहे. पण हा वरती चाललेला होता, पण हा कुठे चाललेला आहे, खाली चाललेला दिसत आहे. हा इथून कुठे चाललेला आहे, या प पासून तर प कडे चाललेला आहे, न कुठे चाललेला आहे, म कडे चाललेला आहे. तो वरती जात होता, हा कुठे चाललाय, खाली जात आहे, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आसावर आणि य आसावर यांनी किंमत आणि वस्तू दिलेली असणार. नगसंख्या क आणि क टू इथे आपल्याला इथे दिलेला आहे आणि त्यानुसार पुरवठा नगसंख्या ब आणि ब वरून जात असतो, तर त्याचा काय होत आहे, तो संकोच होताना आपल्याला दिसत आहे. तर ठीक आहे. आता बघा पुरवठ्यातील बदल. आता ते म्हणतात की पुरवठा संकोच बघितलं, दोन प्रकारे बघितले, अपवादही बघितला आपण. तर आता पुरवठ्यामध्ये काही ना काही बदलही होत असतात, हेही आपल्याला इथे बघावं लागणार आहे. आता ते म्हणतात की किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलामुळे वस्तूचा पुरवठा बदलतो, तेव्हा त्याचा पुरवठ्यातील बदल असे म्हटले जाते. आता ते बदल ते म्हणतात की दोनच प्रकार दिलेले असणार आहे, ठीक आहे. पुरवठ्यातील बदल किती आहे, दोनच प्रकार दिलेले आहे. आता ते पुरवठ्यातील बदल पहिला काय आहे, पुरवठ्यामध्ये एकदा वृद्धी होणार आहे किंवा वाढच होणार आहे. वृद्धी म्हणजे वाढच, ठीक आहे. म्हणजे पहिले आपण काय बघितलं, विस्तार बघितला, मग नंतर काय बघितलं, संकोच. तसंच त्याच हिशोबाने वृद्धी म्हणजे वाढ होणार आहे, ठीक आहे. आता ते वाढ कसं, तर किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाल्यामुळे म्हणजे उत्पादन घटकाच्या किमतीत घट, कराच्या दरात घट, तांत्रिक जेही सुविधा असणार आहे त्यामध्ये इत्यादीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे पुरवठा वाढतो. त्यास पुरवठ्यातील काय म्हटलं गेलेले आहे, वृद्धी म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे वाढ म्हटलं गेलेलं असणार आहे. त्यामुळे हा जो पुरवठा आहे, ठीक आहे, हा जो पुरवठा आहे हा वक्र मूळ कुठे गेला, बरोबर आहे ना आपला, हा मूळ पुरवठा वक्राच्या उजवीकडे सरकलेला आपल्याला दिसणार आहेत, ठीक आहे. मग आता उजवीकडे कसं, आता हे या आकृतीमध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, कारण एक्सप्लेनेशन ते दिलेलं आहे आणि ही डायग्राम इथे दिलेली असणार आहे. आता हे आपली 4.8 ची आकृती असणार आहे. श अक्षरावर पुरवठाची नगसंख्या दिलेली असणार आहे, य अक्षरावरती किंमत दिलेली असणार आहे आणि क या स्थिर किमतीला पुरवठा ब नगसंख्येवरून ब व नगसंख्या वाढता इथे कायसे वाढताना दिसत आहे. म्हणजे आपले डायग्राम आपल्याला बघावं लागणार आहे. हा जो क आहे, क पासून इथे कुठं चाललेला आहे, हा ब कडे चाललेला असणार आहे, वाढत आहे बघा, क आणि ब, ठीक आहे. ब मग नंतर ब 1 कडे चाललेला असणार आहे, म्हणजे हा इकडे वाढत आहे आणि हा इकडे काय होत आहे, वाढताना दिसत आहे. म्हणून नंतर इथे जर आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे, इथे दुसरा पॉईंट दिलेला आहे, मग याला आपण कन्सिडर काय करणार आहे, प आणि प. दुसरा काय असतं त्याच्या खाली आहे त्याला प आणि प1 नाव देणार आहोत आपण याला. आणि हा जो पॉईंट असणार आहे याला म नाव देणार आहोत आणि हा जो सेकंड पॉईंट आहे याला आपण काय देणार आहोत, म म्हणून नाव देणार आहोत. मग हा वक्र कुठे चाललेला आहे, उजवीकडे सरकतो आहे, त्यालाच पुरवठा वक्र म्हटला गेलेला आहे. म्हणजे हा कुठे चाललेला आहे, या दिशेने पॅरलल होऊन चाललेला आहे. दोन्ही पण बघा, दोन्ही पॅरलल चाललेले आहे, ठीक आहे. पण जेव्हा त्यांनी डायग्राम मध्ये ज्या रेषा काढलेल्या आहे, वक्र काढलेला आहे, त्या काय असतात, तिरप्या काढलेल्या असणार आहे, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता बघा पुरवठ्यातील वृद्धी बघितली, आता घटही बघून घेऊया आपण. ते म्हणतात की किंमत स्थिर असताना इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे म्हणजे उत्पादन घटकाच्या किमतीत वाढ, कराच्या प्रमाणात जर वाढ होत आहे, जुने उत्पादन तंत्र इत्यादीमध्ये जर बदल होऊन राहिलेला आहे, बदल झाल्यामुळे पुरवठा काय होणार आहे, कमी होतो आणि त्यास पुरवठ्यातील घट असे म्हणतात. त्यामुळे पुरवठा वक्र हा मूळ पुरवठा वक्राच्या डावीकडे इथे सरकलेला दिसत आहे, ठीक आहे. म्हणजे हा इकडे सरकलेला दिसून राहिलेला, पहिले इकडे जात होता, आता इकडे चाललेला असणार आहे, म्हणजे तो मागे सरकत आहे, ठीक आहे. आता बघा पहिले, आता ते म्हणतात की क्ष अक्षावरती नगसंख्या दिलेली असणार आहे, इथे काय आहे, या अक्षरावरती किंमत दर्शविली गेलेली असणार आहे. आता हा जो प आहे, सॉरी हा क आहे, हा कुठे चाललेला आहे, ब वरती, आणि हा क कुठे चाललेला आहे, ब इथे आपल्याला दिसत आहे
B2 आणि B1 इथे आपल्याला दिसत असणार आहे. म्हणून ही जी संख्या आहे, जी आपण बघत आहोत, हा जो वक्र आहे हा या ठिकाणी दर्शविला गेलेला आहे. दुसरा वक्र या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत दर्शविला गेलेला असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच ह्या जो वक्र आपल्याला जो आपण रासेचा जो वक्र पाहत आहोत स्टुडंट्स, हा अक्षर आणि य अक्षरावरती दर्शविला गेलेला आहे. तर या पुरवठ्यातील वक्र काय होत आहे, घटत चाललेला आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती हवं पुरवठा आणि समग्र पुरवठा मधला काय फरक आहे. पुरवठा म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची संकल्पना. ठीक आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा म्हटले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हा टॉपिक मी पूर्ण शिकवलेला असणार आहे. त्यांनी त्याच्यामधलं एक पॉईंट सांगितलेला आहे की तुम्हाला माहिती हवं की पुरवठा आणि समग्र पुरवठा मधला डिफरन्स काय आहे. पुरवठा म्हणजे का विशिष्ट वेळ असते, विशिष्ट ठिकाणी असते, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे पुरवठा म्हटला गेलेला आहे. आणि समग्र पुरवठा म्हणजे ज्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला जात असतो. ठीक आहे. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना साधली जाते. मग त्यामध्ये विशिष्ट काय असणार आहे, रोजगार असणार आहे, किंमत पातळी असणार आहे, संयोजकाला अपेक्षित असलेले उत्पादनाची किंमत, विक्री मूल्य म्हणजे समग्र पुरवठा वक्र होणार आहे. म्हणजे पुरवठा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पण त्यांनी कन्सिडर केलेला आहे आणि समग्र पुरवठा हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्यांनी काय केलेला आहे सांगितलेलं असणार आहे. तुम्हाला माहिती हवा यामधला पण डिफरन्स. आता खर्च आणि प्राप्तीच्या संकल्पना काय असणार आहे. खर्च संकल्पना म्हणजे काय, जोही संयोजक जेव्हा उत्पादनाचे कार्य करतो, म्हणजे जोही व्यक्ती आहे संयोजक म्हटलं जाते त्याला. ठीक आहे. एखादा मजदूर बघून आपण लक्षात नाही आलं संयोजक, तर पण इकॉनॉमिक्सचे जेही शब्द असते तुम्हाला तेच लिहावं लागणार आहे. लक्षात ठेवायचं संयोजक जेव्हा तो उत्पादनाचे कार्य करतो तेव्हा त्याला विविध उत्पादनाचे घटक वापरावे लागते. जसं कच्चा माल, श्रम, भांडवल इत्यादी या घटकाचा मोबदला त्याला द्यावा लागतो. या घटकांवर केलेल्या जाणाऱ्या खर्चाचाच उत्पादन खर्च असे म्हटले जाते. आणि उत्पादनात वाढ झाल्यास उत्पादन खर्च देखील वाढतो आणि त्या खर्चामधील 3 गोष्टीचा समावेश त्यांनी सांगितलेला असणार आहे. म्हणजे जोही संयोजक आहे, जोही मजदूर असणार आहे, कारण इकॉनॉमिक्सचे जे शब्द असणार आहे श्रम, भांडवल, संयोजक हे तुम्हाला माहिती असले पाहिजे ना, म्हणून त्यांनी ते सांगितलेलं असणार आहे. मग ते म्हणतात की यामध्ये काही 3 गोष्टीचा समावेश होत असतो. तर पहिली गोष्ट जी असणार आहे एकूण खर्च. आता उत्पादकाने म्हणजे जो संयोजक आहे वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक वाढणाऱ्या उत्पादन घटकांवर केलेला जो खर्च असणार आहे. कशावर खर्च करेल, एखादा आपण म्हणून की इंडस्ट्रीयल असेल, एखादा उद्योग करणारा व्यक्ती असेल, त्याला आपण त्याच्याकडे काय असणार आहे, लोक असणार आहे काम करायला, तर त्या लोकांचा श्रमाचा मोबदला द्यावा लागेल. ते जो जिथे इंडस्ट्री उभारली गेलेली आहे त्याचाही मोबदला द्यावा लागणार आहे. म्हणजे त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये काय करावं लागणार आहे, त्याचा मोबदला द्यावा लागणार आहे, त्याचा एकूण खर्च आहे. मग सगळं टोटल ऑफ इट निघाल्यावरती त्याला किती मिळालेलं आहे, त्याला मंथली किती मिळत आहे हे तिथे पाहायला मिळत असणार आहे. तर ठीक आहे. आणि म्हणूनच एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलाचा खर्च याचीच बेरीज म्हणजेच काय असणार आहे, एकूण खर्च हो. यातच म्हटलं एखादा उद्योग करणारा व्यक्ती असेल, म्हणजे एखाद्याचा घरी कारखाना वगैरे असेल, त्याच्याकडे बघा तो एकटाच काम करत असेल, त्याला वाटलं की माझा बिझनेस खूप वाढत आहे तर मला काही लोकांची गरज असेल. ठीक आहे. मग तो काही लोक ठेवेल श्रम करायसाठी. मग त्याला भांडवल लागेल, पैसा लागेल. मग ते कुठं ठेवलेलं आहे त्याने, ती इंडस्ट्री उभारलेली आहे, कारखाना, त्याच्याकडे त्याला पैसे द्यावं लागणार आहे. आणि हे सगळं देत करून त्याला त्याच्याकडे मंथली किती उरत आहे, 1 लाख उरत आहे, 2 लाख उरत आहे, 30,000 रुपये उरत आहे. जे टोटल ऑफ इट देऊन त्याला जे त्याच्याकडे जे भांडवल राहणार आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, एकूण खर्च म्हटलेला असणार आहे. आता मग सूत्रानुसार कसं ते म्हणतात की एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च जेही झालेला आहे, मग एकूण बदलता खर्च किती होणार आहे तेही. म्हणून त्यांनी TC बरोबर TFC ठीक आहे प्लस काय केलेलं आहे, एकूण बदलाचा खर्च TVC असं करून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे टोटल ऑफ इट जोही खर्च झालेला आहे तो तिथे त्यांनी सांगितलेला असणार आहे. आता बघा स्थिर खर्च, स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च, उदाहरणार्थ जमीन आणि यंत्रे,
एखाद्या उत्पादकाला म्हणजे जोही कारखाना ओपन करत असेल, एखादा शेतकरी वगैरे असेल, तर त्याला शेतकऱ्यासाठी शेती नांगरायसाठी पण पहिलेच्या जे तंत्रज्ञान होते त्याच्यानुसार तो चालणार नाही, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग घेणार आहे. मग जमिनीचा खर्च, जमिनीचा कस, त्याच्यामध्ये लागणारे यंत्र, सगळ्यांच्याच गोष्टीचा इथे समावेश होणार आहे. मग बदलता खर्च, कारण आता एकदा आपण म्हटलं की आज जर बियाणे जर 500 रुपये किलोनी जर मिळत असेल, माहीत तर नाही आपल्याला किती रुपये, आपण कन्सिडर करून 500 रुपये मिळत असेल 1 किलो, तर ते बियाणे आज 500 रुपये आहे, तर 10 दिवसांनी 1 महिन्यानंतर तेवढेच राहणार आहे का? काही ना काही त्याच्यामध्ये प्राईस बदलणार आहे, ठीक आहे. आणि बदलत्या घटकांवर केला जाणारा खर्च, हा खर्च उत्पादनाच्या प्रमाणात बदलतो, म्हणजेच काय, उदाहरणार्थ श्रम, कच्चा माल, ऊर्जा, इंधन इत्यादीमध्ये पण त्याचा काय होणार आहे, एकूण खर्च पूर्ण त्याला वजा करावं लागणार आहे. जेही प्रॉफिट मिळणार आहे ते त्याला मिळणार आहे, ठीक आहे. आलं लक्षामध्ये काय सांगितलं गेलेलं असणार आहे तर. आणि त्यानंतर ते म्हणतात की सरासरी खर्च हाही एक महत्त्वाचा असणार आहे. सरासरी खर्च कशाने काढत असतो आपण? आता आपण म्हटलं की एखाद्या व्यक्तीला सगळा खर्च वगैरे देऊन, ठीक आहे, त्याची प्लस केलेली आहे आणि किती 5 लोकांमध्ये डिवाईड केलेलं असेल ते खर्च, तर त्या खर्चाचं काय करणार आहे, पहिले प्लस करणार आहे. त्या प्लसच्या किती लोकांमध्ये, 5 लोकांमध्ये केलेले असेल, भागेला 5 करणार आहे, त्याला काय मिळणार आहे, सरासरी खर्च भागेला त्याला जेही प्रॉफिट आहे ते मिळणार आहे. मग सरासरी खर्च म्हणजे प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च होय. एकूण खर्चाला एकूण नगरसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळत असतो. आता सांगितलं, जेही खर्च असणार आहे त्याला त्या संख्येने भागायचं आणि मग त्याला काय करते, ते एकूण सरासरी खर्च इथे मिळत असतो. मग सरासरी खर्च कसं, एकूण जोही खर्च असणार आहे भागेला जेही नगरसंख्या आहे, किती लोकांना त्यांनी दिलेला आहे, किती नगं घेतलेले आहे मार्केटमध्ये जाऊन, मग त्याचे काय करणार आहे, तो भाग देणार आहे. जसं आता मी म्हटलं इथे, म्हटलं कशाने, इथे उदाहरण दिलेलंच आहे. उदाहरणार्थ समजा 40 नगरसंख्याच्या उत्पादनासाठी येणारा खर्च किती आहे, 800 रुपये आहे. एवढा आहे तर सरासरी खर्च किती? आता आपल्याला माहिती आहे एकूण खर्च किती झालेला आहे, 800 रुपये झालेला आहे, ठीक आहे. आणि नगरसंख्या किती आहे, आताच म्हणतो जेही नगरसंख्या, जेही वस्तू आहे ते आपण खाली लिहित असतो, ठीक आहे. मग 800 इथे लिहिलेलं असणार आहे, दिसत आहे तुम्हाला, हे बघा इथे 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 लिहून देते मी. 800 दिलेली आहे, भागेला किती असणार आहे, 400. 1 इथे कट झालेला असणार आहे, 4 दुने काय असणार आहे, 8, म्हणजे 20 रुपये त्याला काय मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे. सरासरी खर्च त्याचा पूर्ण जाऊन त्याला 20 रुपये मिळालेले असणार आहे एका नगरसंख्यामध्ये, ठीक आहे. आलं लक्षामध्ये. सरासरी आपण कसं काढत असतो, जेही संख्या दिलेली आहे एकूण खर्च पूर्ण भागेला किती नगरसंख्या असणार आहे त्याला भागेला करायचं आणि त्याला काय करायचं, भाग देऊन द्यायचा, म्हणजे तुमची सरासरी निघून जाते. आता सीमांत खर्च म्हणजे काय, एक का जास्त म्हणजे जादा म्हणजे जे आहे जास्त नगरसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च असणार आहे. आणि हे जे सीमांत खर्च आहे, खर्चाबरोबर अधिक नगरसंख्येच्या उत्पादनाच्याच बरोबर येणार आहे. म्हणजे एकूण खर्च किती आहे. आणि उदाहरणार्थ ते म्हणतात की जर समजा जर एखादी नगरसंख्या, जर 4 नगरसंख्याला जर एकूण 200 रुपये जर खर्च जर तुम्हाला पडत असेल, तर 5व्या नगरसंख्येने उत्पादन केल्यास एकूण उत्पादन जर तुम्हाला किती पडणार आहे, 250 पडणार आहे. म्हणजे ती एक वस्तू किती झाली असणार आहे, तुमची 50 रुपयाची झालेली असणार आहे. आता बघा ना, जसं आता तुम्ही मार्केटमध्ये जा, ठीक आहे, तुम्हाला एक नग घ्यायचं असेल तर त्याला विचारा, तर दादा म्हणा हे एक वस्तू मला कितीला पडणार आहे, ठीक आहे. तो म्हणाल की मला 50 रुपयाला पडेल एक वस्तू, ठीक आहे. मग तुम्ही म्हणा की मला या 5 वस्तू घ्यायच्या आहे. मग तो काय करेल, 5 मल्टिप्लाइड बाय काय करेल, म्हणजे 50 मल्टिप्लाइड बाय की तुम्हाला किती घ्यायचे, 5 घ्यायचे. मग तो काय करेल, 5 करेल, किती होणार आहे, 5 5 25 आणि तो 0 म्हणजे 250 रुपये होणार आहे, ठीक आहे. आलं लक्षामध्ये. त्याचप्रकारे एकूण नगरसंख्या म्हणजे किती असणार आहे, 250 असणार आहे, मायनस किती 200, म्हणजे ती वस्तू कितीला पडेल तुम्हाला, एक वस्तू कितीला पडणार आहे, 50 रुपयाला पडणार आहे. आलं लक्षामध्ये. हे सीमांत उपयोगिता आहे. हे करून पहा. म्हणते प्रतिदिनी 600 नगरसंख्याच्या उत्पादनासाठी येणारा खर्च 3000 आहे, तर सरासरी खर्च काढा. आता ही जी संख्या आहे सरासरी कशी काढायची करून देते तुम्हाला. इथे सरासरी बघा, 3000 रुपये काय आपला खर्च आहे, सॉरी 30,000 रुपये काय आहे, खर्च आहे, ठीक आहे. किती नगरसंख्या आहे आपली, 600 असणार आहे, ठीक आहे, 600. आता हे 0 2 2 0 इथे कटणार आहे, किती राहणार आहे, 300 राहणार आहे, आणि हे काय राहणार आहे, 600. आता आपल्याला माहित आहे 6 पंच किती होतं,
30 होतं, म्हणजे 6चा भाग इथे 6 पंचे पूर्ण जात असतो आणि हा 0 म्हणजे नग संख्या किती असणार आहे, एक नग संख्या किती असणार आहे, 50 रुपयाची ती निघालेली असणार आहे. आलं लक्षामध्ये. आता हे जर तुम्हाला वाटत आहे हे गणित तुम्ही आपल्या बुकमध्ये पण करून बघा. हे रुपयामध्ये दिलेले आहे, संख्या नग आपल्याला माहिती आहे खाली लिहित असतो आणि त्याला भाग करून द्या, म्हणजे तुमची जे 2 नग एक नग संख्येची जेही वस्तू असणार आहे ती 50 रुपयाला पडणार आहे. आलं लक्षामध्ये. चला आता प्राप्ती संकल्पना काय आहे, ठीक आहे. त्यानंतर हा पॉईंट आपला इथे संपलेला असणार आहे, ठीक आहे. म्हणजे पुरवठा विश्लेषण हा भाग इथे आपल्याला पूर्ण कव्हर झालेला असणार आहे. आता बघा प्राप्ती संकल्पना काय आहे. विविध किमतीला बाजारात वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी रक्कम म्हणजे प्राप्ती होय. आता प्राप्तीची संकल्पना एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती या संबंधाने दर्शवावी लागणार आहे. मग आपण बघूया एकूण प्राप्ती म्हणजे काय, सरासरी प्राप्ती म्हणजे काय आणि सीमांत प्राप्ती म्हणजे काय. आता आपण त्याचं गणित बघून घेतलं, पण ते काय आहे हेही बघूया. ते म्हणतात की वस्तूच्या किमतीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण किंमत प्राप्ती होय. म्हणजे जेही टोटल आहे त्याची एकूण किंमत प्राप्ती होणार आहे आणि उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न होय पुढील सूत्राच्या हिशोबाने आपल्याला सहाय्य करून ते सांगितलेले असणार. ते म्हणतात की एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या किती आहे मल्टिप्लाइड बाय ती किंमत, ठीक आहे. आताच आपण बघितलं होतं की जेही प्राप्ती झालेली आहे वस्तू त्याच्यामध्ये काय असणार, जे एकूण नगसंख्या आहे आणि मल्टिप्लाइड बाय किती किमतीला दिलेली आहे ती किंमत इथे दर्शविल्या गेलेली आहे. म्हणून ते म्हणतात की जर उद्योग संस्थेने जर 200 रुपये जर प्रति प्रमाणे 15 टेबल जर विक्री केली तर त्याला किती प्रॉफिट पडलेलं असणार आहे. तर ते सांगतात की 15 जे टेबल आहे मल्टिप्लाइड बाय मी 200 केले तर किती येणार आहे, 3000 रुपये येणार आहे, ठीक आहे. लक्षामध्ये 200ला 15ने मल्टिप्लाइड करा तुम्हाला येऊन जाईल, ठीक आहे. 15 दुने 30 म्हणजे इथे बघितला नाही हा 2 इथे 0 आलेला आहे, म्हणजे 3000 इथे आपल्याला काय झालेलं आहे प्रॉफिट पडलेलं असणार आहे. आता सरासरी प्राप्ती काय असणार आहे, प्रत्येक नगसंख्येची विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय. आणि ही जी सरासरी प्राप्ती असणार आहे स्टुडंट्स, हे एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येनेच काय करायला लागते, त्याला भाग द्यावा लागतो, त्याचा भागाकार करावा लागतो, तेव्हाच ती सरासरी मिळणार आहे. आताच आपण गणित बघितलेलं असणार आहे. मग हेच जर आपण गणित जर इथे घेतलेलं आहे, 15 टेबल विकल्यानंतर एकूण प्राप्ती आपल्याला 3000 झालेली असणार आहे. मग याला जर आपण भाग दिला तर किती होणार आहे, पहिले आपण काय करणार आहोत 3000 घेणार आहोत. टेबल किती आहे आपले 15, ठीक आहे. 15 दुने किती असणार आहे 30, म्हणजे आपल्याला किती मिळणार आहे 200. इथे आपल्याला एकूण प्राप्ती मिळालेली असणार आहे, सरासरी किंमत दिलेली असणार आहे. तेच इथे आपल्याला काय दिलेलं आहे, दिलेलं असणार आहे. ते बघा आलं लक्षामध्ये. 200 दिसलं ते गणित तर मी तुम्हाला इथे करून दिलेलं आहे, 200 आलेलं असणार आहे, त्यांनी पण गणित इथे करून दिलेलं असणार आहे. आलं लक्षामध्ये. चला सरासरी समजली, म्हणजे जेही एकूण असणार आहे जेही नग संख्या असणार आहे त्याला काय करायचं भाग देऊन द्यायचा, म्हणजे तुमचं काय असणार आहे आन्सर निघणार आहे. सीमांत प्राप्ती म्हणजे काय, जेही किंमत दिलेली असते किती नगसंख्या दिलेली असणार आहे त्याचं काय करायचं मायनस करायचं आणि जेही किंमत दिलेली आहे तुम्हाला सीमांत सरासरी काय म्हणते की प्राप्ती जी आहे किती आहे ते तुम्हाला मिळणार आहे. मग ते म्हणतात की एक जास्त नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय. आणि हे जी प्राप्ती असणार आहे हे सीमांत प्राप्तीच्याच दराने आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून ते म्हणतात की हे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की 20 टेबलाच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती आपल्याला 4000 रुपये होऊन राहिलेला आहे, तर 21 टेबलाच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती तुम्हाला किती होत आहे 4200 होऊन राहिलेला आहे. तर त्यामध्ये सीमांत प्राप्ती किती, तर आता सीमांत प्राप्ती करायचं असेल तर आपण कुठे करणार आहोत, एकूण जे रुपयामध्ये दिलेलं असणार आहे रेट दिले असणार आहे त्याला मायनस करावं लागणार आहे. आता इथे बघा 4000 दिलेले आहे आणि इथे काय दिलेलं आहे 42 दिलेलं आहे, ठीक आहे. आता आपण 42 मधून 4000 रुपये काढू शकतो. आता ते म्हटलं की 4200 मायनस काय केलं 42 केलेलं, मग प्रॉफिट कितीला मिळणार आहे आपल्याला 200 रुपयाला इथे प्रति नग आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे एका नगाला आपल्याला 200 रुपये इथे मिळत आहे. संख्यातून रुपयातून रुपया काढायची आहे, संख्यातून संख्या काढायची नाही, आपल्याला लक्षात ठेवायचं. टेबल किती पण असो, विक्रीसाठी 21 असो 20 असो 30 असो त्याच्याने आपल्याला घेणं देणं नाही आहे. जेही आपला रुपयामध्ये आपल्याला इथे दर्शविल्या गेलेलं असणार आहे किती प्राप्ती झालेली असणार आहे, मग ते जे रुपये आहे
आपण जर बघितलं तर आपल्याला 200 रुपये इथे आपल्याला प्राप्त झालेलं असणार आहे. आणि म्हणूनच जर ते म्हणतात हे करून बघा, जर उद्योग संस्थेने 95 रुपये दराने 400 नग विकले तर एकूण सरासरी किती असणार आहे हे तुम्हाला मी होमवर्क देत आहे. ठीक आहे, जेही स्टुडंट्स आहे 12th क्लासमधील जेही व्हिडिओ बघणार आहे, जेही बघत असणार आहे त्यांना हा होमवर्क असणार आहे. हा सरासरीचा भाग मी पूर्ण तुम्हाला समजून सांगितलेला आहे, कसं काढावं लागते, गणित करूनही दाखवलेलं असणार आहे. आणि हे सरासरीचं आन्सर किती येणार आहे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. ठीक आहे, तेव्हाच मला कळेल की तुम्ही खरंच मनापासून व्हिडिओ बघत आहात. ठीक आहे स्टुडंट्स, आता हा जो व्हिडिओ आहे इथे पूर्ण संपलेला असणार आहे. ठीक आहे, यानंतर हा जो पूर्ण पार्ट आहे पुरवठा विश्लेषण हा इथे संपलेला असणार आहे. चौथा युनिट आपला पूर्ण कंप्लीट झालेला, पूर्ण कव्हर केलेला आहे मी 2 पार्टमध्ये. जर तुम्ही माझे पहिचे व्हिडिओ नसेल बघितलं पहिले बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला कळेल की आपला 4 युनिट पण कंप्लीट झालेला असणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाजाराचे विश्लेषण कशा प्रकारे होत असते, अर्थशास्त्रज्ञांनी बाजाराचे विश्लेषण कशा प्रकारे केलेले आहे तेही आपण शिकणार आहोत. पण व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आणि होमवर्क करायला तर बिलकुल विसरू नका. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. थँक्यू.